हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत आमच्या 2024 या रोमांचकारी प्रवासाचा अनुभव. तर हे वर्ष आमच्यासाठी खूपच खास होतं, कारण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देत नवीन संस्कृती, निसर्ग आणि अध्यात्म अनुभवले. तर चला सुरुवात करूया आमच्या या अनोख्या प्रवासाच्या गोष्टीला. तर आमच्या प्रवासाची सुरुवात झाली तर ती म्हणजे पवित्र अशा अयोध्येतून. राम जन्मभूमीच्या दर्शनाने आमच्या वर्षाची सुरुवात अतिशय शुभ झाली. आणि त्यानंतर आम्ही मथुरा, वृंदावन इत्यादी ठिकाणी श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या लीला अनुभवल्या आणि आग्राच्या ताजमहालाच्या अप्रतिम सौंदर्याचा आनंद. या आठवणी ताज्या असतानाच आम्ही फेब्रुवारीमध्ये गेलो महाराष्ट्रातील भिगवण पक्षी अभयारण्यात आणि हजारो पक्ष्यांचे अतिशय सुंदर असं दर्शन आम्हाला झालं की जे अतिशय अविस्मरणीय होतं. निसर्गाच्या सानिध्यात घालवलेले हे क्षण खरंच खूपच छान होते. आणि मार्चमध्ये आम्ही ताडोबा म्हणजेच चंद्रपूर इथं ताडोबा अभयारण्यात वन्यजीव सफारीचा आनंद घेतला आणि वाघाचं विहंगम असं दृश्य आम्हाला बघायला मिळालं. येतोय थांबते जरा बापरे, इकडे येतं काय? येऊ दे नाही तर शांत बस. हे आहे तो वाघ, मागे गेलेला आहे तो. जाऊ दे, पण दिसतंय ना व्हिडिओमध्ये. आणि यानंतर वर्षभर आम्ही ज्या महिन्याची वाट बघतो तो महिना म्हणजे जून महिना, की ज्या महिन्यामध्ये आमची ॲनिव्हर्सरी असते, वेडिंग ॲनिव्हर्सरी. तर या महिन्यात सुरू झाली आमची आंतरराष्ट्रीय सफर आणि यामध्ये आम्ही सिंगापूर, मलेशिया आणि थायलंड या 3 देशांना भेट दिली आणि आधुनिकतेसोबतच तिथल्या संस्कृतीची झलकही अनुभवली. आलेलो आहे मलेशियामध्ये. आम्ही चाललेलो आहे इकडे. तर इथे पेट्रोनस ट्विन टॉवर आणि केअर टॉवर आहे. तर या दोन्हीपैकी एक टॉवर आज आम्ही करणार आहे आणि त्याच्यासाठी आज स्पेशल गेस्ट आहेत आपल्याकडे. आणि मलेशियाबद्दल सांगायचं झालं तर ॲक्च्युली ही अंडररेटेड कंट्री आहे, पण इथलं जर तुम्ही लँडस्केप बघितला, प्रत्येक गोष्ट खूप सुंदर आहे. आणि सगळ्यात आवडणारी गोष्ट म्हणजे ही बजेटमधली कंट्री आहे आणि याचे सगळे व्हिडिओ आपण यूट्यूबला आपल्या चॅनेलला अपलोड केलेले आहेत आणि तिथे तुम्हाला याची सगळे डिटेल्स मिळतील. विजापासून ते अगदी म्हणजे तिथं ट्रान्सपोर्ट कसा करायचा या सगळ्या गोष्टींची माहिती आपण याच्यामध्ये दिलेली आहे. प्राईम मिनिस्टर ऑफिस पुत्रजयामधलं मलेशियामधलं प्राईम मिनिस्टरचं ऑफिस इथं आहे. हां, मस्जिद पुत्रा आहे आणि हे मॉस्क आहे इकडं आणि हा आशुतोष आहे इकडे. व्हिडिओ शूटिंग चालू आहे त्याचं, सेल्फी घ्यायचं काम चालू आहे त्याचं. वाव, आणि मस्त व्ह्यू आहे एकदम, खूप छान लेक आहे. आणि हा ब्रिज. आम्ही सुरुवातीला ना ॲक्च्युली ही प्लेस म्हणजे इथंच आम्ही ड्रॉप घेतला होता. आणि मलेशियातून आम्ही सिंगापूरला बाय बस आलो आणि बसचं तिकीटसुद्धा खूप कमी होतं. तर हे सगळं आपण व्हिडिओमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर एक सांगायचं की सिंगापूरचं ना खूप असं बाऊ केलेलं आहे की सिंगापूर खूप एक्सपेन्सिव्ह आहे, खूप कॉस्टली सिटी आहे. पण जर तुम्ही आमचे व्हिडिओ बघितलेत तर तुमच्या लक्षात येईल की आम्ही तो एक्सपेन्सिव्हपणासुद्धा कसा आम्ही बजेटमध्ये केलेला आहे हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर कळेल. तर नक्की तुम्ही आमची ट्रॅव्हल सिरीज जी आहे
सिंगापूर, मलेशिया, थायलंडची नक्की जाऊन बघा. तुम्हाला खरंच खूप आवडेल. आणि त्यानंतर मान्सूनमध्ये पुण्याजवळचे अनेक सुंदर ट्रेक्स केले. हिरवीगार निसर्गरम्य ठिकाणे आणि धबधबे यांना भेट दिली. आणि खरंच म्हणजे महाराष्ट्रातला मान्सून आणि पुण्यातल्या आसपासचे ट्रेक जबरदस्त असतात. सगळ्यात आवडीची गोष्ट असते आमच्या. आणि मान्सूनचा मनसोक्त आनंद घेतल्यानंतर ऑक्टोबर महिन्यामध्ये दत्तगुरूंना म्हणजेच कुरवपूरला श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन आम्ही कुरवपूर इथं केलं आणि मंत्रालयमध्ये राघवेंद्र स्वामींच्या चरणी नतमस्तक झालो. आणि वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आम्ही गेलो राजस्थानला, की जिथं जयपूर, उदयपूर, पुष्कर आणि माउंट अबू या ठिकाणांना भेट दिली. आणि प्रत्येक ठिकाणी वेगळं जे सौंदर्य होतं त्यांनी खरंच अक्षरशः मन भारावून गेलं. लेक आणि मंदिरात जाऊन आलो ब्रह्मा टेम्पलला. आता इथं त्यांचे जे वाईफ आहे सावित्री मंदिर त्यांचं टेम्पल आहे आणि ते अगदी असं टेकडीवर आहे आणि रोपवेनी जायचं आहे तिथं. तर हा रोपवे समोर दिसते तुम्हाला. कसं स्टॉप बघायला भारी पण त्याचा नाईटचा सीन तुला बघायला दुपाराला पाहिजे. दुपारचं उलट मजा येते. हाँ वो जैसे शादी आदि के अंदर वो धार नहीं धार लगवानी जबरदस्त. चित्रकारी इतनी अच्छी है कि इस मंदिर को नजर नहीं लगे, उसके लिए एक ब्लैक पत्थर लगा हुआ पिलर के ऊपर. अच्छा ये ब्लैक पत्थर है ना सर, ताकि नजर नहीं लगे. इसमें अभी आपको 3 मूर्ति देखना है. राधा ब्रह्मा, विष्णु, महेश. ब्रह्मा जी का जो फूल होता है वो कमल का फूल होता है. तो कमल के फूल के अनुसार इसके नीचे की जितनी आप चित्रकारी देखेंगे लोटस के अनुसार है सर पूरी, है ना. इससे ऊपर जो आप देखेंगे तो जो सूर्यवंशी. अच्छा ये पद्मिनी पैलेस आने इसको जल महल भी बोला जाता है. आने जाने के लिए उस साइड से नाव चलती थी, दोनों साइडों से नाव जाती थी, इस पहल से उस पहल वहाँ से नीचे. और वो स्टेप जो आप देख रहे हैं सर सीढ़ियाँ, वहाँ दासी को बिठाया. और ये जो इधर रूम देख रहे हैं आप, इधर आइए आप, जाली वाला रूम दिख रहा है. अच्छा वो जाली वाला परछाई वहाँ से दिखाई. बापरे एवढ्या लांबून बघितलं त्यांनी. गाइड वहीदा रहमान और देवानंद की, जिसमें वहीदा रहमान ने गाना गाया था आज फिर जीने की तमन्ना आज फिर मरने का इरादा है. वो सामने में जो ऊपर छोरों का देख रहे हैं ना, वहाँ वहीदा रहमान का गाना है, शूट किया हुआ है दोनों साइड, है ना. गूगल पे सर्च. राजस्थान मधले सगळ्यात शूरवीर राजे ना महाराणा प्रताप. आणि त्यानंतर अहमदाबादला जाऊन आम्ही गुजरातची संपन्न अशी संस्कृती अनुभवली. मीनवाईल माझे हस्बंड केरळला गेले होते आणि तिथल्या हिरव्यागार सौंदर्याचा अनुभव घेऊन आले. आणि आता आपण सगळेच या वर्षाच्या शेवटकडे आलो आहोत. आणि हे वर्ष खरंच खूप खास होतं कारण आम्ही जगभरातील अनेक ठिकाणांना भेट दिली आणि खूप काही शिकण्याचा अनुभवण्याचा योग आला. आणि खरंच आता नवीन उत्साहाने नवीन वर्षासाठी तयार आहे की आय होप पुढचं वर्षही असंच खूप छानसं जाईल. नवीन ॲडव्हेंचर येतील, नवीन एक्साइटमेंट असेल आणि खूप सारं नवीन असेल. तर
कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू.